संघ खेळतायत। चला आपण सामना सुरू करूया। ऐकूया आपण महागुरु जगदीश पाटील सरांचा आवाज। जितू पाटील यांचा इथे आपण सन्मान करूया। जितू पाटील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया। थँक्यू रोशन सर संते। चला मॅच मध्ये जाऊया जिथे सामना पाहायला मिळतोय। गेम इज ऑन। पहिलाच बॉल बा ताकदीच्या जोरावरती चेंडूची फेकी केली जाते। राम म्हात्रे यांना पाहतोय। टीम गौरीपाडा संघाचा खेळाडू त्याच्या विरोधात काटई संघ सलामीची जोडी मैदानामध्ये राजेश पाटील आणि अरविंद पाटील। चेंडू चालला आता बाउंड्री लाईनच्या बाहेर लेटकट खेळलेत आणि पहिला चौकार राजेश पाटीलच्या पाठमधून। हा राम म्हात्रे यांना पारितोषिक आहेत सलग 3 विकेटसाठी 1000 रुपयात विशालजी भंडारी यांच्या वतीने हे पारितोषिक दिलं जाईल। उंबारलेचे कॅप्टन आमच्या आयोजन कमिटीशी संपर्क करा प्लीज। चला पहिल्या बॉल वरती पहिला डॉट त्यानंतर चौकार। हो पुन्हा लेटकट खेळायचा होता। टॉस केलाय बॉलला मात्र बॉल पुन्हा पाठीमागे चाललाय। तिथे दुसरी धाव पाहायला मिळतोय। या ठिकाणी थांबले होते खेळाडू अरविंद पाटील आणि तोपर्यंत 2 धावा एकपटल्या गेल्या। पहिला चेंडू डॉट त्यानंतर चौकार त्यानंतर डबल। आजच्या डे नाईट फॉर्मॅट मधील हा दुसरा सामना आहे। मागच्या सामन्यासाठी अगदी वेळ पाहिला तर 1 तास 5 मिनिटाचा वेळ घेतला। बिग हिट बॉल हवेत आहे। फिल्डर दूरवरून कॅचचा कॉल आणि या ठिकाणी स्किड झाले पडले आणि त्यानंतर चेंडू डीप मिड विकेटला दमदार चौकार। दोन चौकार अद्यापर्यंत काढई संघाच्या वतीने राजेश पाटील। पुन्हा एकदा फटका चांगला आहे। मिड ऑफचा फोल्डर पाठीमागे राहिले सर्कल मध्ये होते आणि चेंडू अगदी बॉलरच्या डोक्याच्या वरून खेळत असताना 1 धाव एकपटली गेले। पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गच आहे या दोन संघांमध्ये आजचा दुसरा सामना। स्पर्धा अतिशय चांगली पाहायला मिळतोय। ग्राउंड तर अतिशय सुरेख आहे। गावदेवी क्रीडांगण उंबाड्याचे भव्य मैदान तुम्हाला पाहायला मिळतोय। ते क्रिकेटसाठी नेहमी सज्ज असतं। एज लागतोय चेंडू पाठीमागे चाललाय। चेंडू जाईल डीप फाईन लेगला वेगाने निघून चौकार 4 धावा। गुड शॉट। बिनबाद 15 धावा झाल्या पहिल्या पॉवर प्ले मध्ये। पहिला चेंडू डॉट आला तरी सुद्धा त्यानंतर राजेश पाटीलने चांगल्या प्रकारे बॅटिंग केली आहे। त्याच्या बॅटमधून 3 चौकार आले। पहिला 1 चौकार अरविंद पाटीलच्या बॅटमधून आला। 2 चौकार राजेश पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाले आपल्याला। जय दुर्गा माता काटई संघ म्हटला की आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व तुम्हा आम्हा सर्वांचे बिग सपोर्टर 40+ ग्रामीण संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आणि आत्ताच पार पडलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक ज्यांनी या निवडणुकीमध्ये
चांगलं यश मिळवलं. ते अर्जुनबाई बाबूशेठ पाटील यांच्याच गावातील त्यांचा संघ खेळत असताना कदाचित त्यांचं आगमन सुद्धा थोड्याच वेळात या ठिकाणी होईल. कारण सध्या नगरसेवक झाल्यानंतर भरपूर कामं असतात. कारण जनतेने तुम्हाला निवडून देत असताना आपण जनतेला दिलेला शब्द पाळणारे ते व्यक्तिमत्व आहेत. कारण आपल्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची शिकवण आहे की दिलेला शब्द पाळला जाईल. आणि त्यामुळेच आता भाईंवरती फार मोठी जबाबदारी आहे. प्रत्येकाशी भेटीगाठी करणं आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणं हे त्यांचं पहिलं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्याशी नेहमीच निगडीत असतात, कर्तव्याशी नेहमीच एकमत असतात. तर ते सामना पाहत असतील तर त्यांचं सुद्धा आपण करूया मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचमध्ये. सेकंड ओव्हरमध्ये सेकंड पॉवर प्ले. एज आहे. ओ चेंडू पाठीमागे अडवलाय. ज्याप्रमाणे फुटबॉलला हातात आल्यानंतर कसा पाठीमागे ढकलतो आपण, पुढे ढकलतो, त्याच प्रकारे फिल्डर होते तिथे रवी भोईर. रवी मात्रे नाही आहे. रवी मात्रे एक आता रेग्युलरचे खेळाडू आहेत. काही वर्षानंतर ते सुद्धा येतील टीममध्ये. यावर्षी राम मात्रे यांची एंट्री झालेली आहे. कारण एक दोन असे नव्या दमाचे खेळाडू आले की संघ पुरेपूर मजबूत होत असतो. बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लाईन अँड लेंथ मध्ये पाहिलं तर डॉट चेंडू आलाय. पहिला चेंडू डॉट खेळतोय अरविंद पाटील. पहिला बॉल फेस करत असताना मगाशी चौकार आला होता त्यांच्या बॅटमधून आणि आता चेंडू डॉट. बिग हिट केलं जात आहे. बॉल हवेत आहे. फिल्डर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला टिपलाय झेल. संपलाय तो मात्र अरविंद पाटीलचा खेळ. कोण? पिंटू चौधरी आल्यात. वन डाऊनचा खेळाडू तुम्हाला पाहा मिळतोय. अरविंद पाटील बाद झाले आणि त्यानंतर बंडाऊनला पिंटू चौधरी येत असताना धक्का पहिला लागला. धावा 16 या आकड्यावरती पहिला धक्का लागलाय. सेकंड पॉवर प्ले मध्ये फटका येते सुद्धा चांगला आहे. मात्र लॉंगॉनचा फिल्डर पुढे सरकलाय. तोपर्यंत दुसरे दाबेसाठी निघालेत आणि 2 धावा कंप्लीट करत असताना अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ पाहायला मिळाला. 1-2 मध्ये रूपांतर करत असताना या धाबा पाहायला मिळतात. योगेशजी पंजे यांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. लेट पण थेट. या वेळेस हलकस अपील क्लीन बॉल झाल्यात. हो बेल सुटले. एकच बेल्स पडली पहा. एक बेल्स राहिली आणि त्यामुळेच फलंदाज बाद. धक्का दुसरा टीम जयदुर्गा काटईला. ओ लेटकट केल्या. पटका चांगला. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू चाललाय आणि गेलाय निघून बाउंड्रीच्या बाहेर. चौकार.
फ्लड लाईन ऑन करायचे आहेत कारण थोडासा अंधार झाला त्यामुळे आपण लाईट चालू करा. बावीस. हॅलो. हा राम म्हात्रे यांना विकेट हॅट्रिकसाठी शरद शेठ लोखंडे यांच्या वतीने 2000 रुपये आहेत. पहिलाच बॉल कडाला प्रहार केला. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट आणि 2 धावा झाल्या असत्या मात्र तू मैमय झाला आणि अखेरकार एकच धाव. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू झालाय. धाबा झाल्या ते आता 23 धाबा. ओ या ठिकाणी पाहतोय चांगली लाईन आहे. चेंडू डॉट आलाय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी गौरीपाड्याच्या विरोधात टीम काटई संघ खेळत असताना पहिला सामना टीम उंबारलीने जिंकला. देवीचा पाडा संघाला परास्त केलं. 64चं लक्ष होतं मात्र त्या लक्ष्याचा पाठलाग करता आला नाहीये. सुरुवात जरी चांगली झाली त्यानंतर त्यांना सातत्य टिकवता आलं नाही आणि त्यामुळेच तो संघ पराभूत झाला. लेट कट केल्यात. पुन्हा एकदा बॅकफूट पॉइंटला जो फिल्डर आहे एकदा मिळत असताना चांगली गोलंदाजी राम म्हात्रे यांना पाहतोय. पहिल्या षटकामध्ये जरूर 15 धावा आल्या त्यांच्या पॉवर प्ले होतं मात्र या षटकामध्ये थोडंसं कमबॅक करत असताना विलास याने सुद्धा 7 धावा दिल्या मागच्या ओव्हरमध्ये. विलास म्हात्रे तिसरं षटक फ्लड लाईन ऑन झालेले आहेत. सुंदर असं क्रीडांगण पाहता क्षणी प्रेमात पडावं. हो फटका सरळ आहे. लॉंग ऑफला फिल्डर दूरवरती आहे. चेंडू येतोय बाउंड्री लाईनच्या जवळ आणि अखेरकार अडवलं गेलंय. विलास म्हात्रे होते आणि पुन्हा बॅकअप बरोबर नव्हतं त्यामुळे 2-3 मध्ये रूपांतर करत असताना या 3 धावा मिळाल्यात. एक धाव इम्पॉर्टंट असते कारण जेव्हा जेव्हा आपण सामना एका धाबेने गमवतो ना तेव्हा आपल्याला कळते एका धाबेची किंमत. एका मताची किंमत विचारा जो उमेदवार पराभूत जातो आणि एका गुणाची किंमत विचारा विद्यार्थ्याला ज्यावेळेस तो नापास होतो. ओ जागा बनवून खेळायचं होतं. जागा बनवून खेळायचं होतं. हलकंसं अपील मात्र चेंडूमध्ये प्रचंड वेग होता आणि वेगाने चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय त्यामुळे डॉट बॉल आलाय. अद्यापर्यंत या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. थोडासा कमबॅक केलाय राम म्हात्रे या गोलंदाजाने. विकेट हॅट्रिकसाठी त्यांना पारितोषिक होतं 3 विकेटसाठी 1000 विशाल भंडारे यांच्याकडून आणि त्याचबरोबर शरद शेठ लोखंडे यांच्याकडून 2000 रुपये. एज होती. चेंडू पाठीमागे स्टॉप केलाय. गुड फिल्डिंग. 3 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. रवी भोईर होते पाठीमागे. चांगला फिल्डिंग पाहायला मिळाल्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. पाण्याची मागणी केली जाते. पाणी घेऊन जा. एक तर चला पाण्याची मागणी केली आहे. पाणी घेऊन जा. एक जण खेळाडू. थँक्यू.
एक सन्मान करूया आपण या व्यासपीठावरती संकेतजी भोईर आहेत, त्यांचा आपण सन्मान करू. विशाल भंडारी यांच्या शुभ हस्ते संकेतजी भोईर जे व्यासपीठावरती आहेत, युवा उद्योजक, त्यांचा आपण या ठिकाणी करतोय सदिच्छा सत्कार. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान केला जातोय. कारण ही स्पर्धा जशी आहे, जेव्हा जेव्हा उंबाड्याच्या या मैदानावरती स्पर्धा भरवल्या गेल्या तेव्हा अगदी बारकाईने त्यांचं लक्ष असं ते आलेल्या पाहुण्यांकडे. कारण एकही पाहुणा मान सन्मान केल्याशिवाय जाऊ नये. आणि ही कमिटी आहे, ते कमिटी मेंबर आमचे बिरुशेठ भोईर, कामिश जाधव, रुपेश भंडारी, रोहिदास भोईर, अजित पाटील, विशाल भंडारी, राकेश भोईर, पिंटेश भंडारी, जितू कारभारी आणि पप्पू कारभारी आणि तमाम सहकारी आणि आमच्या क्रीडांगणाचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य आनंदजी पंजे यांच्या मार्गदर्शकाखाली, त्याचबरोबर आपल्या ग्रामीण 40+ संघटनेचे सचिव बालाराम दादा भंडारी यांच्यावरती फार मोठी जबाबदारी असते. चला 3 ओव्हरचा केस संपला. 3 ओव्हरमध्ये धाबा एकूण बनवल्यात त्या 28 धाबा. जवळजवळ 9 पेक्षा जास्त सरासरी आहे जय दुर्गा माता काटेई संघाची. आणि आता उर्वरित 2 षटकांचा खेळ पर्याय मार्गस. फटका येते सुद्धा चांगला आहे. स्वीपर कव्हरच्या दिशेला फिल्डर नाहीये, चेंडू चाललाय. दुसरा टप्पा घेत असताना बॉल जाईल सीमा पार. 4 धाबा. पहिल्याच बॉलवरती हरिश्चंद्र मात्रे यांच्या अटॅक केलाय. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सरळ केला. चेंडू लॉंग ऑफला, फिल्डिंग खराब आणि लागोपाठचा दुसरा आलाय. 4. चला चेंडू डॉट पहा मिळतोय तुम्हाला. 2 लागोपाठ चौकार, त्यानंतर डॉट चेंडू आलाय. 4थ्या षटकाला झाली आहे सुरुवात. अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा विकेट. मात्र फटका फसलाय की काय? ब्लॅक स्क्रीन समोर झेल स्वीकारला जातोय. छोटूलालजी पाटील आणि नवनीतजी भोईर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं आमदार खासदार चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. चांगला झेल टिपला त्या ठिकाणी. विश्वासदर्शक कॅच पकडलाय. त्यामुळे नवीन बॅटर मनोज पाटील आल्यात. मनोज पाटीलला पाहतोय आपण 4थ्या ओव्हरमध्ये. सुरुवातीला 2 चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट डॉट. थोडंसं कमबॅक करत असताना हरिश्चंद्र यांना पाहतोय आपण. याच्यानंतर विजेता सामना होईल. याच्यातून जिंकेल तो उंबारली संघाशी सामना खेळेल. ड्राईव्ह केलंय चेंडूला लॉंग ऑफला. एकच जामेल. दुसऱ्या धाबेसाठी निघाले होते, नकार दिला. गुड डिसिजन. कारण थ्रो अगदी चांगल्या प्रकारे आला आणि त्याचमुळे ते एकच धाबेवरती समाधान व्यक्त करावं लागलं. राजेश पाटील सलामीचा बॅटर. अद्याप
खेळत असताना त्याच्या बॅटमधून सुरुवातीला 2 चौकार आले, त्याच्यानंतर एकेरी धावा आल्या, तिहेरी धावा सुद्धा येत असताना पहिला आणि 16 या धावसंख्येवरती तो सध्या तरी खेळतोय. फिरून गेल्या, फटका चांगला आहे, भरपूर उंचावरती चेंडू होता, मात्र पहा किती रनिंग चांगली आहे, स्वतः मात्र बाहेर गेले आणि 4 धावा, कारण खेळाडू बाहेर होते तेव्हा चेंडूला त्याने आतमध्ये ढकललं, स्पीडने गेले, त्यांना कंट्रोल करता आलं नाहीये आणि त्यामुळेच त्यांचा तोल गेला आणि तोळाच्या भरामध्ये या 4 धावा मिळाल्या. शेवटच्या बॉलवरती 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 ओव्हरमध्ये जय दुर्गामाता काढई संघ प्रथम बॅटिंग करत असताना धावा बनवल्यात 41-41. चला आता शेवटचा अंतिम षटक असेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या 15, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7, तिसऱ्या ओव्हरमध्ये 6 आणि चौथ्या षटकात 13 धाबा आल्या. एकूण धाबा 41. विश्वास मात्रे ज्याने मगाशी अत्यंत चांगला झेल स्वीकारला, ब्लॅक स्क्रीन समोर येत असताना चेंडूवरती नजर ठेवली, झेल टिपला गेलाय. चला शेवटचं षटक, चला पाच घ्या, थोडंसं तुमची 20 मिनिटं अगदी ॲक्युरेट झालेली आहेत, कारण प्रत्येक टीमला आम्ही 20 मिनिटाचा अवधी दिला गेलाय, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. जास्त वेळ घेणाऱ्या संघाला पेनल्टी बसेल, कारण त्यांचा एक फिल्डर आतमध्ये येईल 30 या सर्कलमध्ये. या आयोजन कमिटीच्या सूचना आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. लास्ट फटका येते सुद्धा चांगला, डीपेक्षा कव्हरला, फिल्डर स्वीपर कव्हर वरून आल्यात तोपर्यंत 2 धाबा. मनोज पाटील यांच्या बॅटमधून राजेश पाटील अद्यापी सलामीला येत असताना, खेळत असताना. गौरीपाड्याच्या विरोधात काटेई संघाचा दुसरा सामना. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी पडल्यानंतर थोडासा उसळी घेतली, चेंडू एस्टँच्या भरून जात असताना पाहायला मिळाला. कॅचचा कॉल आहे आणि झेल स्वीकारला गेलाय, फलंदाज बाद झालाय. आताच आपण या मैदानावरती 3 दिवसापूर्वी पाहिला आमदार चषक, आमदार चषकाचे लाडके आयोजक सन्माननीय सतीश शेठ भोईर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती करेन, सतीश शेठ भोईर आपण मंचावरती या, आपलं मनपूर्वक स्वागत. सचिन आलाय आता नवीन बॅटर, मैदानावरती पहा मिळतं तुम्हाला. धावसंख्या 43, धाबा अद्याप 3 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. 43 धाबा स्कोरबोर्ड वरती लावल्यात, त्यामुळे तुम्हाला आता पाहावं लागेल. डावकरी हाताचे बॅटर आहेत, फिल्डिंग मध्ये परिवर्तन करत असताना सातत्याने भगवमय वातावरण, पूर्णपणे या मैदानाच्या क्रीडांगणाच्या चारी बाजूला कटआउट्स. आमदार साहेब सन्माननीय विश्वनाथजी भोईर साहेब यांच्या फ्लॅग्स, त्याचबरोबर महाराष्ट्राचे लाडके खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळा मामा यांचे सुद्धा फ्लॅग्स अगदी नजरेसमोर येतात.
चांगला फटका बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या जवळ अगदी गेलाय, थांबलाय तिथे आणि खेळाडू आले उपस्थित. तोपर्यंत 3 धावा एकपटल्या गेल्यात. चेंडू मध्येच हळूवारपणे थांबला गेला. 3 धावा मिळाल्या. 46 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. 50-50 प्लस जर धावा झाल्या तर बॅटिंग टोटल होईल अशा परिस्थितीत या या क्रीडांगणाचा विचार केला तर अगदी फार मोठं क्रीडांगण आहे. येथे धावा जमवणं फार कठीण जातंय. तर क्रीडांगण एवढं चांगलं आहे की तुम्ही हवेत सूर मारू शकता, ड्राईव्ह लगावू शकता. एवढं चांगलं आणि अगदी हिरवगार क्रीडांगण तुम्हाला पाहा मिळते. गावदेवी क्रीडांगण उंबारड्याचं हे भव्य मैदान. शेवटचं षटक फुल टॉस. तोच फिल्डर उपस्थित आहेत. पुन्हा 2चा कॉल आहे. थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. कारण गरज आहे तर धावसंख्येची. कारण आता याच्यानंतर शेवटचा बॉल बाकी राहणार आहे. यास बिमरसाठी यास रिव्ह्यू घेतलाय, चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी आहे. त्यामुळे आता शेवटचा चेंडू आहे. टार्गेट सेट करणारा बॉल असेल. खूप बाहेरून फेकलाय. पंच बाहेरची खूण करतात. यस रिव्ह्यू आता तुम्ही घेतलाय. वाईटसाठी रिव्ह्यू नाहीये. नाही वाईटसाठी रिव्ह्यू नाहीये. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय मान्य करावा लागेल. फक्त तुम्हाला बिमर आणि रनआउट साठीच रिव्ह्यू दिला जाईल. याच वाईट बॉल. चांगले अद्यापर्यंत गोलंदाजी. यावेळेस फटका चांगला आहे. स्वीपर कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत. पहिल्या टप्प्यावरती बॉलला उचललंय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि एकंदरीत धावा झाल्यात त्या 51 आणि 52चं टार्गेट असलेल्या मॅच मध्ये 52 धावा करायच्या त्या टीम गौरीपाड्याला. चिकनगडचे विक्रम भोईर एक खेळाडू फिल्डिंगसाठी द्या त्यांना काटे टीमला. चला याच परिसरातील कोलिवले असेल, उंबाडे, सापाडे, त्याचबरोबर हिऱ्याचा पाडा आणि गंधारी या परिसरातील कोणी व्यक्तिमत्व असेल तर मंचावरती या. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. चला एकूण धाबा करायच्यात ते तुम्हाला 51 केल्यात, 52 करायच्यात आणि खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा आवाज असेल आमच्या कल्याण डोंबिवलीचा आवाज असेल रोशन सर संत यांचा. आहे याच दरम्यान आदरणीय माणिक भंडारी साहेबांचं देखील आगमन होत आहे. वेलकम, स्वागत आहे या आमदार खासदार चषकामध्ये. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय. आमदार खासदार चषक 2026.
चला बॅट्समन पाठवायचे आहेत. अ, 52 धाव बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. यापुढील सामना विनर विनर होणार आहे. जो संघ जिंकेल तो संघ उंबारली या संघासमोर फाईट करेल. राम म्हात्रे यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. विशालदादा भंडारी यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. 52 धावा बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये. यापुढील सामना विनर विनर होईल आणि तो सामना 4 षटकांचा असेल, कारण की पहिल्या फेरीमधील सर्व सामने हे 5-5 षटकांचे आहेत. राम म्हात्रे आणि विश्वास म्हात्रे ही जोडी. आदरणीय शरद लोखंडे साहेबांच्या माध्यमातून राम म्हात्रेसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. गोलंदाज अरविंद पाटील गोलंदाजी मार्कवरती. या पहिल्या षटकामध्ये 52 धाव बनवायचे आहेत. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू बॅक टू द बॉलर खेळतायत. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. आलाय हा डॉट बॉल. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर, त्याला सन्मान दिलेला आहे. बॅक टू द बॉलर खेळले. डॉट बॉल येतोय. राम म्हात्रे षटकारांचा बेताज बादशाह. कस्तुरी 11 गौरीपाडा 40+. हाफ ट्रॅकर क्रॉस बॅटे स्ट्रोक आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. चांगली फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2. 52 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये आहे. खऱ्या अर्थाने आमदार खासदार चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन डे नाईट फॉर्मॅट आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक. लॉंग ऑफ डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण. फंबल झाले क्षेत्ररक्षक. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 2. 40+ मध्ये आपल्या या कल्याण डोंबिवलीचा विचार केला तर फार कमी नाईट स्पर्धा होत असतात. त्यामधील ही नाईट स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या तर मी सर्वांचं मनापासून आभार मानेन की 40+च्या संघांना खूप चांगलं प्राधान्य दिलेलं आहे. जय हनुमान 40+. क्रिकेट संघ उंबारडे या टीमने डान्सिंग डाउन द विकेट. लॉन्ग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर फील्डर के मस्तक पे दस्तक देते हुए 6 रन. थँक यू सो मच. ही ताकद आहे, प्रचंड ताकद त्याच्या मनगटामध्ये आहे आणि त्या ताकदीचा वापर ड्राईव्ह करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय. वाईड डिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर च्या दिशेमध्ये. चांगली फिल्डिंग मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती. शरद लोखंडे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत आणि विशालदादा भंडारी यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपये आहेत राम म्हात्रेला. ही सुवर्ण संधी. फुल टॉस चेंडू आणि या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. सीमारेषेच्या बाहेर चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15.
फिल्डिंग लावून घ्यायची आहे काटेरी संघाला विनंती असेल. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 37 या मॅच मध्ये. 24 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. एक चांगलं बॅटल या दोन संघांमध्ये सुरू आहे. अ 24 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी या मॅच मध्ये बनवायच्या धावा 37. राम म्हात्रे आणि फलंदाज विश्वास म्हात्रेने सुरुवात चांगली करून दिली आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला बिग हिट सीमा रेषेच्या दिशेने आणि सीमा रेषेच्या बाहेर. प्रयत्न खूप चांगले केले होते चेंडूला अडवण्याचा, परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये. सीमा पार चौकार. वीस धावा. ड्राइव्ह करतायत बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. आलाय हा डॉट बॉल. गोलंदाज या षटकामध्ये केशव महाराज आहेत. धावसंख्या धावफलकावरती 19 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. ड्राइव्ह करतायत. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहेत. अलोंग द कार्पेट चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. मिळतीला चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. कस्तुरी 11 गौरीपाडा 40+ या संघासमोर टार्गेट या मॅच मध्ये 52 धावांचा आहे. श्रीमती रजनीताई हनुमान शेठ म्हात्रे मॅडम यांचा संघ आहे पुरस्कर्त्या गौरीपाडा टीमच्या. पुन्हा एकदा लॉब करतायत. लॉंग ऑन ला डीप मध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग लॉंग ऑन सीमा रेषेवरती. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 22. 20 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की 40+ संघांना फार कमी नाईट स्पर्धा खेळण्यासाठी मिळत आहेत. ऑन साइडला टर्न केलाय. शॉर्ट आर्म पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल चौकार. आपण दरवर्षी अध्यक्ष चषक पाहत असतो. अर्जुनभाई पाटील साहेबांच्या नावाने ती स्पर्धा नाईट असते. नागावची स्पर्धा नाईट असते. आता मात्र निलजेच्या स्पर्धेमध्ये देखील 16 संघांचा सहभाग आहे आणि ही स्पर्धा आपण पाहतोय नाईट आहे. आणि मानपाडाची स्पर्धा देखील तुमच्या भेटीसाठी येणार आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या हप्त्यामध्ये ती स्पर्धा आहे उंबारलीच्या ग्राउंडवरती. अशा मोजक्या ज्या स्पर्धा आहेत त्या नाईट असतात 40+ मध्ये. आणि नाईटमध्ये खेळण्याचा आनंद थोडासा वेगळाच असतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 27. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा या मॅच मध्ये 25. 18 चेंडू शिल्लक 25 धावांची गरज आहे. समीकरण सोपं झालेलं आहे या सामन्यामध्ये. कस्तुरी 11 गौरीपाडा 40+ या संघासमोर.
18 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. अरविंद पाटील येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. सेकंड स्पेल मध्ये ज्या अरविंद पाटीलने पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या, त्याच अरविंद पाटीलवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय आणि स्ट्रायकिंगला बॅट्समन विश्वास म्हात्रे आहेत. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न. लाईन चुकीची आहे. पंचांनी दंडित केलेला आहे. दिशेपासून भरकडलेत. दिशाहीन हा चेंडू आणि वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 28, जिंकण्यासाठी 24 धावांची अजूनही गरज. यावीस ब्रिगेड क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. सीमा पार षटकार. थँक्यू सो मच. आदरणीय विश्वनाथ शेठ भोईर साहेबांच्या नावाचं गुणगान गाणार हे गीत आपण ऐकतोय. अपील केली होती, लाऊड अपील, आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल. धावफलकावरती 34. फुलटॉस चेंडू आहे. ऑनसाइडला टर्न केला. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. धावसंख्या 36. विजयाच्या दिशेने ही वाटचाल झालेली आहे, कारण की 16 धावांची गरज, 36 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत 15 आणि बनवायच्या धावा या मॅच मध्ये 16. दिनेश दादा जाधव आमच्या समवेत आहेत आणि अचूक गुणलेखन ते करतायत. ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण. चांगली फिल्डिंग आणि मिल्टीला चेंडूवरती 2 धावा. आता गौरीपाडा टीमला माहिती आहे सिंगल डबलने देखील हा सामना सहज आम्ही जिंकू शकतो, कारण की रनबॉल इक्वेशन आहे. 14 चेंडू आणि 14ची गरज आहे. या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेलं आहे. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका. डीप मध्ये फिल्डर आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 39 आणि बॅकअप नाहीये. बॅकअप जोपर्यंत येईल सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 40. 12 धावांची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक. ड्राईव्ह करतायत. पुन्हा एकदा लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच धाव मिळते चेंडूवरती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 41. पाण्याची मागणी केली, पाणी घेऊन जायचं आहे. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. कस्तुरी 11 गौरीपाडा 40+ या संघाला.
पण टॉससाठी आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन थांबायचं आहे, कारण की 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी कस्तुरी 11 गौरीपाडा 40+ या संघाला रजनीताई हनुमान शेठ म्हात्रे यांचा हा संघ आहे. कस्तुरी 11 गौरीपाडा 40+ पुरस्कर्त्या या संघाच्या विश्वास म्हात्रे आणि राम म्हात्रेने या मॅच मध्ये 41 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. मनोज पाटील ड्राईव्ह करतायत, कव्हर ड्राईव्हचा फटका डीप मध्ये, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये, बॅकअप नाहीये आणि हे बघा लेझी अप्रोच. 12 चेंडू 11 धावा तुम्हाला डिफेंड करायच्या आहेत आणि या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतील या धावा 2 आणि धावसंख्या 43. विजयाच्या दिशेने वाटचाल झाली आहे, कारण की 11 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. मनोज पाटील कमबॅक करावं लागेल, विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल, डॉट बॉलचे सातत्य तुम्हाला ठेवावं लागेल. ऑन साइडला फ्लिक केलं, सॉफ्ट अँड केलं, सेन्सिबल बॅटिंग विश्वास म्हात्रे करतायत. सिंगल डबलच्या साह्याने विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे कस्तुरी 11 गौरीपाडा 40+ या संघाने. जिंकण्यासाठी अवघ्या 7 धावांची गरज आहे, 10 चेंडू शिल्लक. बॅटची कडा, शॉर्ट टर्मॅनला क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 46. 6 धावांची गरज आहे. आपल्या स्टाईलने हा सामना फिनिश करतोय का राम म्हात्रे? शरद लोखंडे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500. डान्सिंग डाऊन द विकेट ड्राईव्ह केलाय, 1 धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये, 1च धाव मिळत्या चेंडूवरती थांबवलंय राम म्हात्रे यांनी. धावसंख्या 47. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. विश्वास फुल टॉस, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या वाक्याच्या बाहेर. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलेला आहे. सीमा पार चौकार, 50 कंप्लीट. 51 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या विश्वास म्हात्रे आणि राम म्हात्रेसाठी. स्कोर लेवल जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. आणि विजयाचा हा फटका येतोय आणि सामना जिंकलेला आहे कस्तुरी 11 गौरीपाडा 40+ या संघाने. अभिनंदन कस्तुरी 11 गौरीपाडा 40+ या संघाचं. आणि